पहिल्याच चेंडूवर मात्र देत दनादन गन्नागाती प्रहार केलाय. मागील मॅच मध्ये देखील ते सुरुवात पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा जय शिवाजी अनगाव संघाचा उत्तम जाधव उत्तम दर्जाचा हा स्ट्रोक क्वालिटी लेवलचा फटका म्हणून म्हणतात ना की क्वालिटीपेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त का महत्व. संदीपजी भोईर उपसरपंच आहे अनगाव ग्राम पंचायतीचे वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या वतीने देखील 100 पर्यंत पारितोषिक प्रत्येक शेतकऱ्यांकरील ते पारितोषिक. इथे देखील काय घडलं पंचांकडे क्लाम अपील परंतु पंच सहमत नाही आहेत. ग्रँड फायनल आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पहिल्या बॉलवर षटकार आल्याच्या नंतर मात्र लगेचच कमबॅक केल्याची क्षमता आहे संजय घाटलगडे. त्याचबरोबर षटकांची हॅट्रिक करता 1100 पर्यंत पारितोषिक आहे. सन्माननीय सलीम शेख आणि गणेश दळवी यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. तिसऱ्या बॉलवर प्रहार केलाय. सुंदर अतिसुंदर धावा मिळतील 6. काय सुरुवात मुख्य सर पाहायला मिळते आपल्याला कारण मेगा फायनलची मॅच सुरुवात ज्या पद्धतीने अनपेक्षित ती सुरुवात इथे पाहायला मिळाली आणि पहिल्या बॉलवर षटकार दुसरा बॉल तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार. यस अप्रतिम बॅटिंग फ्रॉम मिस्टर उत्तम. वाह काय जबरदस्त बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये देखील उत्तमने अशाच प्रकारे उत्तम बॅटिंग केली होती आणि खऱ्या अर्थाने हाच तो बॅटर ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आपल्या नावी केलेल्या आहेत आणि अजून त्यात ऍड होतात धावा. ओ इथे देखील और एक शायद ये चौका होगा. 4 धावा. कारण ज्या पद्धतीने मित्र म्हणे फिल्डिंग सेट केलेला आहे त्या पद्धतीने गोलंदाजी होत नाहीये कारण लॉंगचं क्षेत्र पूर्णपणे खाली निवडलं. ओव्हरटेल बॉल टायमिंग पहा किती चांगला निवडला होता. टेलर नाहीये शॉर्ट सिलेक्शनला महत्व आणि सरळ बॉल एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर 4. आणि खास करून मुख्य सर अविनाश शलिके यांची ती बॅट अभी का बल्ला कर दे हल्ला उत्तम जाधवने. डेफिनेटली मला वाटतं ती बॅट त्याला चांगली सूट झालेली आहे. सावी का बल्ला और कर दे हल्ला जादू का बल्ला हे जादू की बॅट आहे शायद. आणि काल दुसऱ्या दिवसा म्हणजे जय शिवाजी अनगाव सुंदर ट्रॅक झाला टॉप 4ला त्यावेळेला लगेच बरोबर अविनाश शलगे गेले आणि स्वतःची बॅट घेतली. म्हणजे बॅटवर पहा प्रेम किती आहे. ज्या बॅटने आपल्या क्रिकेट शिकवलं त्या बॅटचा रिस्पेक्ट करा. नक्कीच यास क्या बात आहे. काय जबरदस्त अगदी आक्रमणाला सुरुवात. एकदा सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये अव्वली उत्तम जाधवचा हा स्ट्रोक. वॉट बॅटिंग सुपर बढिया बॅटिंग. कारण लागो पाठ 2 चमकर आले. काय बॅटिंग चालू आहे पहा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चमकर आपल्याला पाहायला मिळेल. मी तर म्हणेन किरण सर मी तर म्हणेन हा फटका बनवला. चेंडू जर आपण पाहिला 1.5. त्याचबरोबर मुख्य सर गणेश दळवी यांच्या वतीने 1000 रुपये पारितोषिक असेल. षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिकवर कागारवर आहे उत्तम जाधव. चौकार येईल का तो याकडे मात्र लक्ष असेल परंतु चांगल्या चेंडूवर देखील एक चांगला फटका बघायला मिळते. बस कारण काय जागा बनवली होती काय फटका खेळले होते जबरदस्त रूम बनवला होता उत्तम जाधवने. इंडिपेंडेंटली मी तर म्हणेन फटका बनवला होता. पुढचा चेंडू यावेळी जर आपण पाहिला तर काय होईल. हवेमध्ये चेंडू इथे मात्र काय गडबड होते. ओ माय गॉड हे काय होते. पाहूया पंचाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. हा चौकार असेल तर मग 1000 रुपये. यस चौकाराची हॅट्रिक गणेश दळवी यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि प्रत्येक षटकारांकरता देखील संदीपजी भोईर ते उपसरपंच आहेत अनगावचे त्यांच्या वतीने देखील 100 रुपये पारितोषिक. परंतु पारितोषिकापेक्षा या धावा ज्या बनतात ना या आपल्या संघाचं अस्तित्व आणि खरं तर मी तर म्हणेन या ट्रॉफीवर नाव कोरण्याकरिता चालू असली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग. डेफिनेटली यास उत्तम जाधव उत्तम बॅटिंग करत असताना आणि इथे मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील नक्कीच त्याला मिळालं जातं. यासाठी त्यानंतर संदीपजी भोईर यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक. जवळजवळ 1500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र त्यांनी आपल्या नावे केलेलं आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर चर्चा केली की ह्या कॅश प्राईज पेक्षा संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये येते. संघाला धावा होत आहेत ते एक जमेची बाजू असेल. अगदी बरोबर निश्चित कारण त्या प्राईज पेक्षा धावा महत्वाच्या आहेत.
ते काम देखील केलेलं आहे, कारण ग्रँड फायनल आहे. संजय गाडल मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत, गोलंदाज तो सुद्धा महागडा साबित ठरला आणि संदेशाने उत्तम, खास करून टॉप ऑर्डरची जोडी जसं पेरावं तसं उभं होतं आणि ते काम केलं इथे दोन्ही फलंदाजांनी. डेफिनेटली संदेश असेल किरण सर मागचा सामना आपण पाहिला सेमीफायनलचा भिनार, तर मी तर म्हणेन संजय गाडाल तिथे देखील आय थिंक महागडा ठरला होता, परंतु कपिल गाडालने वापसी करून दिली होती, लाजबाब गोलंदाजी केली होती. ती गोलंदाजी बघायला मिळेल का? पहिला चेंडू राटम राऊंड विकेट. यावेळी बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला सोडून दिले गेलं होतं. विकेट किपर या ठिकाणी बीट झाला आणि त्याच अनुषंगाने 22 स्वरूपात ही रन मिळाली जाईल. कुठे ना कुठे बचावात्मक पद्धतीने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता संदेशने. ज्यांनी कॅश प्राईज जे लावलेलं आहे ते आपण जमा करा, कारण आपण बक्षीस वितरण आपल्याला द्यायला लागेल. आणि त्याचबरोबर मुख्य सर जर आपण बघितलं ना तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये देखील कपिल गाटालने अप्रतिम गोलंदाजी केली होती. शेवटची चेंडू जरी षटकार लागला तरी फक्त 9 धावा दिल्या होत्या. येस, कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यावर देखील आहे आणि कमबॅक करावं लागेल. डेफिनेटली, कारण क्रिकेट म्हटलं तर आपल्याकडे 4 षटकाचा जर सामना असेल तर 4 गोलंदाज आहेत. एखादा गोलंदाज जर महागडा पडत असेल तर मग 3 गोलंदाज काम असेल की यस आपल्याला वापसी करायचे. यस, अगदी बरोबर, कारण सुशांत जाधव यांच्या वतीने देखील सलगचे 3 षटकार जर का आले तर 500 बंद पारितोषिक, म्हणजे बक्षिसांचा वर्षाव जय शिवाजी आंध्र संघावर आहे. परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. कपिल घाटालला थोडासा प्रेशर दबाव आहे, कारण पहिल्या चेंडूवर एक 22 रुपयाने धाव मिळाली. कारण मी तर म्हणेन जर का 80 रक्षकाने बॉल जर हातामध्ये कॅरी केला असता तर कदाचित ती देखील धाव गेली नसती. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ही फिल्डर्सच्या माध्यमातून वाढवावं लागेल गोलंदाजांचं. हो, एकाग्रता खूप महत्वपूर्ण असणार क्रिकेट खेळासाठी. पण एकदा गती बदल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल केला यावेळी. प्रतिथे जर आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेला होता. ऑन ड्राईव्हचा हा स्ट्रोक बघायला मिळाला बॅटर उत्तम जाधवच्या माध्यमातून. परंतु खऱ्या अर्थाने किरण सर उत्तम जाधवने खरंच आपल्या नावाची छाप सुटलेली आहे. गतवर्षी मित्र म्हणेन असा त्याचा फॉर्म नव्हता, परंतु या वर्षी मोसमाची सुरुवात उत्तमने उत्तम केली असंच म्हणावं लागेल. यास अगदी बरोबर, कारण गेल्या वर्षी थोडंसं आउट ऑफ फॉर्म आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र या हंगामामध्ये कारण जय शिवाजी आंध्र संघ आपण बघितलं होतं लोप्याच्या मैदानावर, तिथे देखील अगदी टॉप 4 मध्ये जाण्याचं थांबवलं होतं, परंतु आज थांबणार नाही हे देखील त्यांनी दाखवून दिलंय. यस, क्या बेहतरीन फुटवर्क, जबरदस्त फुटवर्क. आणि खऱ्या अर्थाने किरण सर आपण पाहिलं आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण असतोय आणि उत्तम जाधव मध्ये उत्तम आत्मविश्वास वाढतोय, चांगला टॅलेंट वाढतोय, जिद्द वाढते आणि प्रत्येक मॅच जिंकावी असं त्याला मनापासून वाटतंय आणि त्याची एक मेहनत देखील बघायला मिळते. यस, कारण कपिल घाटालला सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे आणि संघ थोडंसं आपल्या बॅकफुटला पहिल्या ओव्हरमध्ये जसं गेलं ना त्याच्यानंतर कमबॅक करावंच लागेल कपिल घाटालला. डेफिनेटली वन्स अगेन दिस टाइम यॉर्कर हा चेंडू बघायला मिळाला कार्पेटिस आणि मिडबेकर ड्रेझर मध्ये. हा चेंडू जबरदस्त बघायला मिळाला आणि जसं आपण चर्चा देखील केली होती की यस मागच्या सेमीफायनल मध्ये देखील कपिल घाटालने जबरदस्त वापसी करून दिली होती, जबरदस्त गोलंदाजी केली होती. अपवाद एक फुलर लेंथ चेंडू टाकला होता, तिथे सिक्सर आला होता, अन्यथा आणखी काही धावा कमी झाल्या असत्या. यस, अगदी वैविध्यता त्याच्याकडे सुद्धा आहे, कारण पहिल्या बरोबर 22 रुपयाने सिंगल धावली, परंतु आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये त्यांनी जरी सुद्धा 4 धावा खर्च केल्या तरी मित्र म्हणजे या पोझिशन लेवलला सध्याच्याकडे बॅटिंग चालू असताना मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी संपादित केलेली आहे. डेफिनेटली, कारण 24 धावा संजय घाटालने खर्च केल्या पॉवर प्ले षटकामध्ये वापसी करून द्यावा लागेल. पण एकदा राउट विकेट. यावेळी बॅकफुटवर जात आहे. इथे मात्र शॉर्टेक्सचा कव्हरच्या वरून आपण स्ट्रोक केला होता. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी चेंडूचे पैकी परत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातात. मुख्य सर जर आपण बघितलं ना तर जवळपास कव्हर्स मधून दगडी डीप कव्हरला खेळले होते आणि तिथे फिल्डर देखील होते, कारण हा झेल होणं फार महत्वाचं होतं, कारण झेलपर्यंत पोहोचली नाहीयेत, कारण भरपूर टायमिंग देखील होता. यस, ही जोडी फोडावी लागेल, कारण पार्टनरशिप अतिशय सुंदर चालू आहे. नक्कीच मागच्या सेमीफायनल मध्ये देखील ह्या जोडीने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. पण एकदा हो यावली हवेमध्ये चेंडूच्या खाली होते क्षेत्ररक्षक आय थिंक संजय घाटाल होते झेल अखेर. आपण म्हटलं होतं की ही जोडी फोडावी लागेल. लगेच विकेटचा पतन, संजयला परतीचा प्रवास करावा लागला. आय थिंक संदेशला विकेट. पहिला धक्का जय शिवाजी आंगाव संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने फलंदाज पास झाला होता. आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने शब्द क्रॉस झाला होता. अगदी खोलवर टप्प्याचा व्हाईट यॉर्कर हा चेंडू बघायला मिळाला आणि थोडं नक्कीच हेलिकॉप्टरने उडवला होता, परंतु मित्र म्हणजे यॉर्कर चेंडूवर मोठा स्ट्रोक केलं कंटिन्यूस जास्त आणि तेच झालं.
वाडिश लॉंगा फ्रेझरमध्ये संजय घाटाल तयार होता, त्या ठिकाणी चांगली पोझिशन, चांगला अंदाज घेतला आणि अशा पद्धतीने स्कोअर जर आपण पाहिलं तर मग 30 धावांवर पहिली विकेट पडली जाते संदेश फराडच्या माध्यमातून. म्हणजे जी पार्टनरशिप चालू होती ती ब्रेक करण्याचं काम केलं कपिल घाटाळने आणि गरज देखील होती आपल्या संघाला. कारण मगाशी देखील आपण उल्लेख केला की संजय घाटाळ मागील मॅचमध्ये देखील महागडा थापित ठेवला होता. यश चौधरी असेल, जतीन असेल, कपिल असेल यांनी चांगलं पुनरागमन केलं होतं. या वेळेला मात्र सॉल साईडला क्रॉस बॅटने खेळलेत आणि सरळ हा देखील बॉल फ्लॅट षटकार. काय बॅटिंग बघायला मिळते पहा. शॉर्ट पिच चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन घडवून आणलं, फुल केलं आणि चेंडूला फेकलं मिडविकेट बाउंड्रीच्या पलीकडे. कॅप्टन योगेश जाधवच्या बॅटमधून हा जन्नाटेदार सिक्सर बघायला मिळाला. वाह, काय बॅटिंग बघायला मिळते अनगाव संघाच्या बॅटरच्या माध्यमातून. कारण 36 धावा लागलेल्या आहे, 2 षटकं संपली, 36 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात आणि त्यानंतर शेवटचा बॉल जो आपण बघितला ना तो थोडंसं कुठे ना कुठेतरी हाफ ट्रॅकर बॉल हाताळला आणि इथे मात्र षटकारासाठी आदरणीय संदीपजी भोईर साहेबांच्या माध्यमातून कॅप्टन योगेश जाधवला हे 100 रुपयाचं कॅश प्राईज. यस, आपण सिक्सर मारा आणि कॅश प्राईज मिळवा, जणू काही हाच मेसेज आदरणीय संदीपजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. यस, आणि त्यानंतर सलीम शेख आणि तनिष दलवी यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. वाह, धन्यवाद. बक्षिसांचा मात्र वर्षा होतोय आमच्या खेळाडूंवर आणि अगदी हे कॅश प्राईज जमा देखील केली जाते. जबरदस्त कॉन्फिडन्स लेवल ची ही बॅटिंग, बरोबर आत्मविश्वासाच्या वाटेवर ज्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होत असताना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या मानसिकतेचं खच्चीकरण कसं करावं या सगळ्या गोष्टी तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या कामगिरीला मोहरत रूप देऊ शकता ना, त्यावेळेला मात्र यशस्वी दिशेने तुम्ही वाटचाल करता. तेच इथे आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत. डेफिनेटली पण एकदा यावेळी हाफ ट्रॅकरचा हा चेंडू हुक करायचं होतं, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर मग काय जबरदस्त हँडल केला होता यशचा हा पहिला चेंडू. बघा किरण सर, मी अगदी म्हटलं होतं की यस, ज्याप्रमाणे सेमीफायनल सामन्यामध्ये ज्याप्रमाणे वापसी करून दिली होती कपिलने, वापसी करून दिली होती यशने, तशीच गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कारण कपिलचं जर षटक आपण पाहिलं तर कपिलने इकॉनॉमिकल षटक हाताळलं, थोडासा हलकाचा मागणा पडला, 12 धावा खर्च केल्या, परंतु यशचा हा पहिला चेंडू लाजबाब. यावेळी मात्र फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन द बॉल आणि ज्या विकेटची शोध होता, जो विकेट हवा होता तो विकेट मात्र प्राप्त केलाय. परतीचा प्रवास करावा लागेल या ठिकाणी उत्तम जाधवला. बिग विकेट, बडी मछली चाल को लगते हुए. येस डीजे मितला मी विनंती करेन अधूनमधून वाजवत चला, कारण डीजे वाजल्यानंतर खरंच. आणि त्याचबरोबर सुशांत जाधव यांच्या वतीने देखील 3 षटकात ठोकळे लागोपाठ षटकाराची हॅट्रिक 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. कारण मगाशी देखील मुकेश सर आपण उल्लेख केला की कपिल घाटाल आहे, त्याच्यानंतर यश चौधरी आहे, जतीन आहे. कारण संजय घाटाल महागडा साबित ठरला तरीही देखील मात्र पुनरागमन करण्याची क्षमता आणि यश चौधरी कारण डावखुऱ्याचा जो गोलंदाज आहे, कटर गोलंदाज आहे आणि त्याचा बेनिफिट मात्र यावेळेला मिळाला आहे. कारण जो सेट झालेला फलंदाज उत्तम आहे ना, त्याला मात्र त्यांनी परतीचा प्रवास दाखवलाय. डेफिनेटली, कारण मित्र नेहमी चर्चा करतो की लेफ्टी जो गोलंदाज असतो ना त्याला नॅचरल एक वरदानच असतं, कारण पडल्यानंतर चेंडू नक्की स्विंग होतो, बाहेरच्या बाजूने निघून जाते. अगदी बरोबर. आणि राईट हँड बॅटरला थोडं कठीणच जातो तो फटका केल्यासाठी त्याच्या विरोधात, आणि तेच झालं. बिग विकेट. उत्तम जाधव मात्र या ठिकाणी उत्तम खेळला नाही. आडव्या बॅटने ग्राउंडेड शॉट किशोर मडवी आपण पाहतोय. मागचा सेमीफायनलचा सामना जर पाहिला तर मग सिक्सरने आय थिंक त्याने फिनिश केला होता. यस, आणि त्यानंतर मात्र अक्षय घरत आणि सुशांत जाधव यांच्या वतीने देखील षटकाराची हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर मात्र जवळपास जर आपण बघितला तर मुकेश सर तिसरं षटक ऑन द वे आहे. 3 चेंडू खेळले झालाय. 37 धावा देखील चांगली टोटल आतापर्यंत बनलेली आहे. नक्कीच, कारण मित्र म्हणेन हो हा चेंडूचा आपण चर्चा करूया. लाजबाब चेंडू हाताला होता. यास अगदी बरोबर. कारण जागा बनवली होती, थोडीशी फ्रंटफुल गेली होती पहा. आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास उजबिस्टिक जे आहे ना, असं वाटलं की तिला स्पर्श करून हा बॉल जातो की काय. नक्कीच आपण पाहिलं तर बघा, मला वाटतं पायांच्या मधून चेंडूला बरोबर केला होता. आणि तुम्ही चर्चा केलीत की 4 षटकामध्ये 35-40 धावांचा टार्गेट मित्र म्हणजे माफक असेल,
कारण हवामान बदलत जाणार मित्र म्हणेन. निश्चित संध्याकाळचं क्लायमेट आणि क्लायमेटमध्ये नमीपणा आणि अशा परिस्थितीमध्ये जरी सुद्धा 45 धावांचं टार्गेट बनलं ना, 45 पेक्षा अधिक धावा बनल्या तर अगदी डेंजर झोनकडे धावसंख्या वाटचाल करेल आणि 45 पर्यंत जर का धावा थांबतायत ना तर मी तर म्हणेन मॅच बॅलन्सिंग डेफिनेटली म्हणजे संधी असेल दोन्ही संघाला ती मॅच जिंकण्याची. परंतु इथे मात्र काय लाजवाब गोलंदाजी करतो यश. वाह, लेफ्टी हा गोलंदाज. त्याचबरोबर पुणे एकदा धनेश दळवी आणि सलीम शेख यांच्या वतीने पुणे एकदा चमकार षटकार अटॅक करता जे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु ऑन साईडला बॉल टर्नी केलाय आणि त्यानंतर मात्र स्ट्राईकमध्ये फिल्डर आहेत कपिल घाटाल. कारण जवळपास आपण तिसऱ्या षटकाचा आपण जर विचार केल्यानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये यश चौधरीने काय गोलंदाजी हाताळली पहा. इकॉनॉमिकल षटक कशाला म्हणतात, खऱ्या अर्थाने पुनरागमन करणं कशाला म्हणतात ना, आणि धावा लागल्या जातात स्कोर बरोबर 38 धावा. ओ माय गॉड, किरण सर आपण चर्चा देखील केली होती की एक गोलंदाज मागणा ठरल्यानंतर बाकीचे जे 3 गोलंदाज असतात त्यांना मात्र वापसी करून देणे खूप गरजेचं असतं आणि ते सध्या स्थितीला केलं, कपिलने केलं. आणि काय येस गोलंदाजी लाजवाब, फक्त 2 धावा आणि महत्वपूर्ण विकेट म्हणजे उत्तम जाधवला त्यांनी उत्तमरित्या बाद केला. यस, सुपर. अगदी जिथे टॉप ऑर्डरची जोडी डगआउटला गेली तिथे मात्र धावसंख्येला पूर्णपणे स्टॉप लागला. म्हणून पुनरागमन करणं अगदी हे सर्वात अगोदर तुम्हाला माहिती झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने संकटाची वादळं ही तुम्हाला घेरण्याकरिता येत नसतात, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याच वादळांचं निधड्या छातीनं बिनदिक्त तेवढ्या दर्यानं शौर्याने मुकाबला करण्याचं सामर्थ्य जर का तुमच्या उरामध्ये असेल ना तर मात्र खऱ्या अर्थाने तुमच्या विरोधामध्ये लढणारा अगदी कितीही बलवान बलाढ्य ताकदवान जरी असला ना तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही केलेल्या नियोजनाला आतमध्ये यशस्वी आणण्याची किमया ज्यावेळेला तुमच्याजवळ बनते ना त्यावेळेला सातत्य हे तुमच्याजवळ घर करून उभं राहत असतं. डेफिनेटली फुल टॉस चेंडू होता. या ठिकाणी मात्र फलंदाजी करणाऱ्या आपलं काय घडलं जाते आपण पाहूया. यस, तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. पुढे तिसरं पंच मात्र जोडले जातील. हा चेंडू बिमर आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे. यस, दिस इज बीमर डिलिव्हरी, नो बॉल. कबरेपेक्षा जास्तच उंची बघायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने हा बीमर चेंडू बघायला मिळाला. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन पहिल्या षटकामध्ये 24 धावा बघायला मिळाल्या त्या निश्चितच स्कोर कार्डवर अनगाव संघाच्या. त्यानंतर मग एक मोठं संकट होतं बिनार संघासमोर, परंतु खऱ्या अर्थाने संकटातून वाट शोधली कपिलने आणि त्यापेक्षा चांगली वाट शोधली ती यशने कमबॅक करून दिला, वापसी करून दिलं. आता परत धावा जर पाहिला 40, पहिला चेंडू जर पाहिला तर विमर चेंडू हाताळतोय आणि 2 धावा या ठिकाणी मात्र नक्कीच मिळाल्या जातील. फ्री हिट बॉल असेल, थांबवावं लागेल. जर टार्गेट 45च्या वर गेला तर मग थोडं कठीण होऊन जाईल बिनार संघासाठी. फ्री हिट बॉल. यावेळी जर आपण पाहिला तर मग याच आमच्या समोरच कक्षाला अभिवादन करणारा हा फटका मिळतोय किशोर मडवीला. हा जबरदस्त चक्का. थँक्यू सो मच डीजे. आणि या सिक्सरसाठी निश्चितच आदरणीय संदीपजी भुईर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये मिळाले जातील निश्चितच बॅटर किशोर मडवीला, जे नक्कीच अनगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून हे निश्चितच कॅश प्राईज. काय सांगला किरण सर, षटकाराला धावसंख्या देखील वाढली जाते 46. कारण मागील मॅचमध्ये देखील ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती 200 अनगाव संघाची. कारण किशोर मडवी आणि ज्यावेळेस 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना त्याने षटकार मारून मॅच मात्र फिनिश केली होती. यावेळी जर आपण पाहिला तर मग यास रेफर केलं जातं. बघा जास्त वेळ सुद्धा आपण बाहेर घालवणार, लक्षात घ्या. आपण
दिस इज अ व्हाईट बॉल. अगदी यस, अगदी जी परफेक्ट व्हाईट वर्करची लिंक लाईन जी आहे त्याच्या बाहेर बॉल रिलीज केला होता. व्हाईट बॉल आहे. सचिन बिनार टीम बघा तुम्हाला धावा रंचेस करायचे आहेत म्हणून जास्त वेळ देखील घेऊ नका तुम्ही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तर म्हणे चांगलं कमबॅक देखील केलं. जतीन जरी षटकार लागला त्याच्यानंतर देखील चांगलं कमबॅक त्याने केलंय. चांगली विनंती आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. कारण 47 धावा. मी तर म्हणजे ना आत्मविश्वास खूप जबरदस्त बघायला मिळते जतीनच्या माध्यमातून. किशोर मडवीच्या विरोधात, कॅप्टन योगेश जाधवच्या विरोधात अप्रतिम गोलंदाजी. पण सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 47 धावा लागल्या जात आहेत अनगाव संघाच्या. इथे मात्र बॅकफूट पंच मध्ये पुन्हा एकदा संजय गाठाल आणि संजय गाठाल चुकी करणार नाही. होते फेल फलंदाज किशोर मडवी, होते फेल. आणखी एक धक्का. जय शिवाजी अनगाव संघाला. जाऊया डीजे मी त्यांच्याकडे. निश्चितच आपण मुख्य सर जर आपण बघितलं तर 47 धावा लागल्या तर 3 गडी बाद झाले. परंतु जरी सुद्धा विकेट गेले ना तरी देखील मात्र धावा अतिशय चांगल्या बनलेल्या आहेत. मित्र म्हणेन फाईट बॅक करणारी ही टोटल डेफिनेटली. मित्र म्हणेन धावा खूपच चांगल्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. कमीत कमी 40 पर्यंत थांबवणे खूप गरजेचं होतं. मात्र 40 पेक्षा देखील जास्त धावा झालेल्या आहेत. जवळजवळ 47 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे कुठे ना कुठे जर 50 पेक्षा जर जास्त धावा झाल्या तर मग थोडं कठीण होऊन जाईल भिनार संघासाठी. परंतु क्रिकेट ओ माय गॉड ही वेळ नव्हती अशा प्रकारचं चेंडू टाकण्याची. दिस इज अ बिग बिमर डिलिव्हरी. आणि अशा पद्धतीने गोलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच चेंज करायला लागेल. कारण नियम म्हटला तर एक गोलंदाज एकापेक्षा जास्त बिमर चेंडू टाकू शकत नाही. परंतु इथे मात्र चुकी करतोय गोलंदाज जतीन. सो बॅन केलं जाईल त्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये कदाचित आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा चेंडू मात्र रिलीज केला होता गोलंदाज जतीने. यस बिग बिमर. चला बघा बेले संदर्भात थोडं नक्कीच सहकार्य करा, घाई करा. स्पेशली भिनार संघालाच मी विनंती करेन की आपण घाई करा. कारण एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर मग 5:25 मिनिटं होत आहेत आणि कुठे ना कुठे मग यस अगदी बिमर स्वरूपामध्ये 2 बॉल हाताळले आणि म्हणून या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. जतीनने थोडीशी चुकी केली. त्यानंतर मात्र रोशन या वेळेला आल्याबरोबर हाफ ट्रॅकर बॉल आहे त्याच्यावरती केला प्रहार आणि सरळ फायले बॉर्डर लाईन वर जाऊन हा बॉल धडकला. 6. आणि याच षटकाराच्या बलबुत्यावर 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पार्ट टाइम गोलंदाज म्हणून पुढे यूज केलाय. आणि त्यानंतर मात्र देखील फिल्डर आहे परंतु खरं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कारण योगेश जाधव जे आहेत ते कुठल्याही प्रकार धाव घेत नाहीत. म्हणजे 55 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र अंतिम 100 बॉल असेल षटकार लागला त्याच्यानंतर देखील चांगला बॉल ठेवला आणि त्यानंतर मात्र कुठल्या प्रकार धाव आली नाही आणि चांगलं कमबॅक देखील केलंय रोशनने. अंतिम बॉल शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील लेगवर आदळला. कारण स्वतःवरचा आत्मविश्वास सार्थ ठरू शकला नाही. मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न केला होता तेवढा चांगला बॉल देखील हाताळला. त्याच्यानंतर मात्र 56 धावा आणि 57 धावांचं हे टार्गेट 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचं आहे. ग्रँड फायनल आपल्याला पाहायला मिळते. आपण चषक 2025-26 हकदार चॅम्पियन कोण बनलेली ट्रॉफी कोण उचलेल त्याकरिता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
आणि अतिशय चांगलं हे लक्ष सेट केलंय आणि त्यानंतर मात्र खूप मोठे टार्गेट आहे. जवळपास सूर्य देखील रस्त्याला जाण्याच्या तयारीमध्ये. क्लायमेटमध्ये हलकासा नमीपणास आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सकाळी एकदा घरातून बाहेर पडलो की मात्र प्रत्येक माणूस घरातून सकाळी बाहेर पडला की प्रत्येकाला ओढ असते ती संध्याकाळी घरी जाण्याची. अगदी आकाशामध्ये देखील पक्षी विहंगप्रमाणे फिरत असतात. संध्याकाळ झाली की मात्र आपण त्या घरटेकडे जात असतात आणि जवळपास सूर्य देखील संपूर्ण दिवसभर आणि अखंड प्रकाश देत राहिला आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यदेव देखील अस्ताला जाण्याच्या तयारीमध्ये. चला आपण असं बॅटर्स पाठवून द्या. टॉप ऑर्डरची जोडी या आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळला जाणारा संघ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छ म्हणजे 36 हत्तींचे बल असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही दिशांना आणि तिन्ही जगात जाणणारे म्हणजे छत्रपती. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीच तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म्हणजे शिवाजी आणि म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हारण मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण खरंच अगदी अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळला जाणारा संघ आणि कर्नाटकमध्ये जे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये आणि मराठीपाडा इथे पहिलं हे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलं. आन बान शान आपली भिवंडीकरांची ही शान आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्फूर्ती प्रेरणा देणारं या अनगाव गावाच्या मध्यभागी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळला जाणारा हा संघ. जय शिवाजी अनगाव. पहिला डाव संपला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मेगा फायनल. कोण होईल चॅम्पियन, कोण बनेल हकदार? येणारे वेळ थोड्याच वेळात ही ट्रॉफी कोण उचलेल त्याकरिता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली मग जल्लोष कोण करेल? किरण सर जर आपलं पाहिलं तर मग बरेच फायनल किंवा चॅम्पियन झाल्यानंतर मग खूप जल्लोष करतात काही संघ. बँड वगैरे लावून ना तो आनंद साजरा केला जाते. परंतु आज भिनार संघ जल्लोष करेल की जय शिवाजी अनगाव हा येणारा काळ सांगेल. चला जास्त वेळ घेऊ नका. जय शिवाजी अनगाव टीम जरी कुठला खेळाडू विकेट जरी गेला तरी मात्र एकत्र येऊ नका. प्लीज तुम्हाला विनंती असेल कारण बॅट लाईटचा आपल्याला सामना करावा लागणार नाही याची परिपूर्ण दक्षता आपण देखील घ्या. एक चांगला क्रिकेट सत्यामध्ये उतरावा. यावेळी देखील पहिला बॉल आहे आउटसाईडला डीप मिड विकेटला खेळलेत फिल्डर आहेत. त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाते. जबरदस्त फिल्डिंग मात्र चांगली पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपल्यामध्ये शुभागमन झालेलं आहे. आदरणीय सुदर्शन जी शेलेके आणि सन्माननीय दर्शन पाटील आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावर वेलकम. सुरुवात मुख्य सर जवळपास जर आपण बघितली 57 धावांचं हे टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा म्हणजे पॉझिटिव्ह सुरुवात ही करावी लागेल सचिन विहार संघाला. डेफिनेटली कारण जशा तसे उत्तर धावा लागेल. जवळजवळ प्रति षटकाला 14-15 धावा येणे खूप गरजेचं असेल भिनार संघासाठी. ती क्षमता देखील आहे या दोन्ही फलंदाजांकडे. कपिल घाटाला आहे फार मोठी एक जबाबदारी जी आहे ना ती कपिल घाटालवर असेल या मॅचमध्ये. संजय घाटाल देखील मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे परंतु जो ॲस्किंग रन रेट जो आहे ना तो प्रत्येक षटकामध्ये रन रेट मात्र ती सरासरी जी आहे ती गाठावी लागेल. येस मेंटेन करावं लागेल. तुम्ही जर प्रति षटकाला 14-15 धावा केल्या नाही तर मग ॲस्किंग रन रेट आणखी वाढेल. म्हणजे तुम्हाला प्रति षटकाला ज्या धावा आहेत ना 14-15 त्या धावा काढावं लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष राठोड आउट विकेट. यॉर्कर टाकायचा मनसुबा होता गोलंदाज आशिषचा. अति वेग दिला आणि त्याच अनुषंगामध्ये किरण सर लाईन मध्ये नक्कीच चुकी केली गोलंदाज आशिषने. खरं आशिष सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे कारण त्याचा विचार जर आपण केला तर
जो दुसऱ्या दिवसामध्ये त्याने देखील विकेट मेडन षटक हाताळला होता. काय गोलंदाजी केली होती. म्हणून लक्ष आहे जिंकण्याचं, जिंकायचंय. खेळ फक्त नाही, आयुष्याचा डाव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. पुणे शेता बॉलिंग मार्गावर तयार झाले. आशिष भोईर इथे सुद्धा मात्र जास्त बाहेरच्या बाजूने पहा, बॉल पडल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने कटर बॉल, वलन घेणारा हा बॉल हाताळला. यस, दिस इज अ लेग कटर डिलिव्हरी. बरोबर स्विंग केलाय. काय जबरदस्त हलकासा फ्लाईट देखील दिला होता. नक्कीच. आणि किरण सर मित्र म्हणेन ना, या गोलंदाजाकडे दोन्ही स्विंग आहेत, दोन्ही बाजूने तो कट करतोय. त्याचबरोबर सन्माननीय संदेश नाना पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण या आपल्या मुख्य मंचावर. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. यावेळेला मात्र शॉट ऑफलाईनचा बॉल पुल ॲट पॉवरफुल षटकार. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की काय जबरदस्त फटका स्विंग केला होता मिड विकेट बाउंड्रीच्या भरून हा सिक्सर. कपिल वर खूप मोठी जबाबदारी असेल यावेळेला देखील जर आपण पाहिलं तर मग उचली दिली गेली होती आणि त्याच अनुषंगाने अगदी चेंडू शरीराला आदळला गेला होता. 22 सोबत आय थिंक ही रन असेल कदाचित. तर अशा पद्धतीने धावा जर पाहिल्या तर मग धावा लागल्यात 11. अजून या षटकाचे किती चेंडू शेष असतील, आय थिंक 1. किरण सर मित्र म्हणेन 11 धावा झालेल्या आहेत. या एका चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटकाची गरज असेल विनार संघाला. यस, एखादं षटक आणि ते एखाद्या षटकाला टार्गेट करावं लागेल विनार संघाला, कारण 11 धावा लागलेल्या आहेत. एक शेवटचा बॉल बाकी आहे. म्हणजे मी तर म्हणे जवळपास सरासरी जी आहे ना ती मेंटेन केलेलं आहे विनार संघानं. शेवटच्या बॉलवर डिपेंड आहे. डेफिनेटली या शेवटच्या चेंडूमध्ये काहीतरी धावा येणे गरजेचे असेल, नाहीतर मग अस्किन रन रेट वाढेल. गती परिवर्तन फ्रॉम गोलंदाज आशिष. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट केलं होतं उत्तम जाधवने, परंतु उत्तम जाधवचा यावेळी उत्तम निशाणा लागला नाही. हे दुर्दैव असेल त्याच्यासाठी. परंतु षटक क्रमांक पहिले संपलेले आहेत आणि चला एकत्र येऊ नका आपण प्लीज. सेकंड ओव्हरचा स्पेल जो आहे बघा, टाइम नाही आपल्याकडे. बॅट लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. आपण 12 धावा 46 धावा अजूनही पाहिजेत, अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत. चला आपण येस अंगाव संघ प्लीज, किशोर मडवी प्लीज चला बघा. हा ज्या गोलंदाजाला तुम्हाला पुढे प्रमोट करायचं आहे त्यांच्यावरती जबाबदारी द्या, कारण बॅट लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. कारण वेळोवेळी मी सातत्याने म्हणतोय की वेळ आपल्यासाठी मित्र थांबणार नाही, वेळेची बचत आपल्याला करावी लागेल. जर्मनीचे संशोधक पीटर हेडलिन ज्याने स्वतः घड्याळ बनवलं त्यांच्यासाठी सुद्धा वेळ थांबणार नाही, आपल्यासाठी काय थांबेल. सकाळी विकला जाणारं वर्तमानपत्र आपण 5 रुपयाने विकत घेतो आणि तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोच्या दराने आपल्याला विकावं लागतोय. म्हणून वेळेला महत्व किती आहे पहा. चला वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये, लक्षात घ्या. एकत्र येऊ नका प्लीज. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा हा षटकासाठी संदेश पराठ राट राऊंड विकेट. यावेळी जर आपण पाहिलं तर भाग पडून जातोय, गतीमध्ये बदल केला गेलं होतं. मिड विकेट रिझर्व्हमध्ये चेंडू निघून जातोय. योगेश जाधव मात्र असेल आणि संदेश नाना पाटील पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावरून येऊन विराजमान व्हा. 17 चेंडूंमध्ये 45 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार आक्रमण करावा लागेल. एखाद्या षटकात जर का टार्गेट बनवलं ना आणि जर का एखाद्या षटकामध्ये 15 पेक्षा अधिक धावा जर का 20 धावांपर्यंत जर का येत आहेत ना तरीही देखील मात्र पुण्याच्या एकदा मॅच मध्ये अगदी यावेळी ओव्हरपीचा चेंडू पण एकदम मिड विकेट रिझर्व्ह मध्ये उत्तम जाधव असेल त्या ठिकाणी काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. किरण सर तो ते षटक मध्ये टार्गेट करावं लागेल. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर विकेटची हॅट्रिक जर का प्रस्थापित केली तर सलीम शेख आणि दनेश दलवी यांच्या वतीने 2222 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे विकेटची हॅट्रिक करण्याकरिता. परंतु येणारे 16 चेंडू मध्ये 44 धावा अजूनही बनवायच्या आहेत. संदेश पराठ राट ब्राउड विकेट. दिस टाइम शॉट डिलिव्हरी बॅक फुट पंच बघायला मिळाला जातोय, गॅप शोधला जातो आणि यावेळी संजय घाटाच्या पाठ पकडतोय हा झन्नाटदार चौकार. जाऊया सुमधुर संगतीसाठी डीजे मिथ तेवढ्या देईन तिरक्या तुला.
थँक्यू सो मच डीजे मी त्या सुमधुर संगीतासाठी आपलं मनपूर्वक आभार. दीडक्या तर मिळणारच नक्कीच विजय संपादन झाल्यानंतर. पण तो खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला तर मग हाफ ट्रॅकर्स हा चेंडू होता किरण सर प्रॉपर कंडिशन घडून आलं जागा बनवली आणि कव्वरच्या वरून फटका स्ट्रोक केला होता बॅटर संजय घाटालने. अगदी बरोबर आहे कारण 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे सुद्धा फटका तर फसल्या बॉल हवेमध्ये आहे शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत पकडला हा जेल आणि अनगा गावाचे समर्थक जल्लोष करताना पाहायला मिळते. पहिला हा धक्का बसलाय सचिन 11 बिनाऱ्या संघाला ग्रँड फायनल मध्ये. मात्र अगदी पार्टनरशिप साझेदारी चांगल्या पद्धतीने जोडत असताना अगदी ऑन साइडला ट्रिक करण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या वरील इशावर जसा बॉल आदळला तसा मात्र शॉर्ट कव्हरला असलेला फिल्डर त्याने पकडला हा जेल आणि पहिला विकेट. यस संजय घाटाला परतीचा प्रवास करावा लागेल. किंवा जर मित्र म्हणेन मोठा टार्गेट ज्यावेळेला असतो ना कुठे ना कुठे मग चांगल्या चेंडूवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि कुठे ना कुठे मग विकेट गमावून बसतात आणि तेच परिस्थिती आपल्या बघायला मिळते. संदेश पुन्हा एकदा रॅन्डम राऊंड विकेट चेंडूला जाऊन देते कारण चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार होता. वाईटचा इशारा येतोय पंच अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून. निश्चितच मुख्य सर जवळपास जर आपण विचार केला तर 39 धावांची अजूनही गरज आहे आणि त्याच्यानंतर मात्र जे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत ना या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी कन्वर्ट झाला ना तरीही मात्र पुणे मॅच मध्ये पूर्णपणे अगदी जान भरेल. डेफिनेटली मात्र तो सिक्सर येईल का. ओ माय गॉड हा फुल टॉस चेंडू होता परंतु हवा तेवढा फायदा घ्यायचा आला नाही बॅटर यशला आणि त्याच अनुषंगाने मिनी विकेट रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कॅप्टन योगेश जाधव होते रिझर्व्ह फिल्डर. कारण जर का सिंगल जर डबल धावा आल्या तर प्रेशर वाढेल दबाव वाढेल. कारण सिंगल डबल धावे नाही कारण 38 धावांची अजूनही गरज आहे. मित्र पण किरण सर आजकाल रेट पाहिला तर 14च्या सरांनी कमीत कमी 28 धावा 30 धावा 2 षटकाचे समाधीनंतर वागणे खूप गरजेचं असताना इथे मात्र आता परत 20 धावा 13 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. ओ माय गॉड या षटकारानं जान आली आहे असंच मित्र म्हणेन. 26 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर म्हणजे जो अस्किन रन रेट होता थोडाफार कॅचअप केलेला असंच म्हणावं लागेल. अगदी बरोबर काय फटका सजवले पहा जबरदस्त आणि त्याच्यानंतर हा बॉल पहा काय कॅमेऱ्यामध्ये हा दृश्य रिप्ले पहा. यस आमचे कॅमेरामॅन नयन गुलबी मॅन फ्रॉम निंबवली आणि त्याच्यानंतर मध्ये येणारे 12 चेंडूंमध्ये 32 ची गरज आहे. चला आपण फिल्डिंग लावूया. बघा घेऊ नका प्लीज टीम मीटिंग नको आहे. जय शिवाजी अंकल संघाचा कॅप्टन योगेश जाधव बघा हा दुसरा ऑफिशियल वॉर्न असेल तुम्हाला कारण वेळ कमी आहे. वेळ जर असती ना तुम्हाला आम्ही 2 मिनिटाचं नक्की टीम मीटिंग साठी आम्ही वेळ दिला असता परंतु मुख्य सर 1 मिनिट थांबवतोय कारण तिकडे अनगाव चे समर्थक जे आहेत तिकडे कारण तिथनं पण गाडी येण्याकरता आपण थोडा रस्ता आपण खुला करायचा आहे विनंती असेल. पाहुणे येते तिकडनं यस लाड शर्ट आणि त्याच्यानंतर तिकडनं गाडी येण्याकरता आपण थोडासा रस्ता आपण खुला करायचा आहे विनंती असेल. आमचे मान्यवर येत आहेत आणि त्यानंतर ज्याने 1 दिवस जेवणाची व्यवस्था देखील केली आदरणीय सन्माननीय संदेश नाना पाटील आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावर असं. परंतु मुख्य सर जसं षटकार लागलाय ना त्याच्यानंतर समीकरण देखील बदललं. जोपर्यंत कपिल घाटाळ खेळपट्टीवर आहे ना तोपर्यंत निश्चित मित्र म्हणेन कुठे ना कुठे सचिन 11 बिनार संघाच्या नजरा ज्या आहेत त्या कपिल घाटावर टाइगर अभी जिंदा आहे. डेफिनेटली टाइगर अभी तक जिंदा है और इस टाइगर को अभी बड़े स्ट्रोक खेलने होंगे. कपिल घाटाल यास 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 ची गरज आहे. यावर देखील ऑन साईडला फटका तर चांगला आहे पाहावं लागेल. डिस्टन्स तिकडे फिल्डर आहेत परंतु फिल्डरच्या अवकाच्या बाहेर फटका. एका टप्प्याने बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर 4. काय बॅटिंग बघायला मिळते लाजवाब बॅटिंग बघायला मिळते लाजवाब हा कॉन्फिडन्स कपिल घाटालच्या माध्यमातून. जसा चमकार आलाय समीकरण मित्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय. अजूनही मॅच मध्ये जान म्हणून म्हणतात की कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेलोवेली झालेले डंख हे नवे पंख देऊन जात असतात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे. डेफिनेटली परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग थोडं अडचणीत नक्कीच बघा मिळते बिनार संघ कारण एक चेंडू जरी डॉट झाला ना मित्र म्हणेन
रिक्वायर्ड नक्कीच रन रेट वाढणार आहे. इथे देखील जर आपण पाहिलं तर मग चांगला चेंडू खूप गती दिली गेली होती. पॅडवर हा चेंडू मात्र आदला होता. आणखी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू हस्किन रन रेट मात्र वाढत जाणार आहे. येणारे 8 चेंडू आणि आय थिंक 27 धावांची गरज असेल. काय जबरदस्त इथे देखील मात्र फुलटॉस बॉल आहे. भरपूर उंच आकाशामध्ये चेंडू आहे. तिकडे जयशिबन कॅच ड्रॉप. ओहो काय घडलंय तिकडे मात्र झेल सोडला आणि तो देखील कपिल घाटाल. पुण्याची 2 धावा. जोपर्यंत कपिल घाटाल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असतील याच ग्रँड फायनलच्या मॅच मध्ये. येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. 25 रन. मी तर म्हणेन ना ह्या चेंडूवर जर एखादा सिक्सर आला ना तर मग बात बन सकते बिना टीम के लिए. ओहो हो करायचं होतं या बॉली मात्र फटका बसलाय. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट. कपिल घाटाल इज गॉन. आणि त्याचबरोबर आपल्या उपस्थित मान्यवर झालेले आहेत आगरी राजा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे आदरणीय सन्माननीय तेजस रामदास पाटील साहेबांचा आपल्यामध्ये शुभारंभ झालेला आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र प्रदेश आर्थ एकतावादी नगरसेवक भिवंडी महानगरपालिका आदरणीय सन्माननीय विकास निकम साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश आर्थ एकतावादी आदरणीय सन्माननीय विकास निकम साहेब आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, स्वागतम. आदरणीय सन्माननीय तेजस रामदास पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. स्वर्गीय आप्पा नाना जसे 2025-26 मध्ये आपल्या देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. फटाक्याच्या आतिषबाजीने मान्यवरांचं स्वागत. स्पर्ध यावं देखील फटका पाहावा लागेल आणि या सेकंड रिॲक्शन मध्ये हा पकडला जाईल. विकेटचं पतन या चौधरीला देखील जावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेटची हॅट्रिक करिता सलीम शेख गणेश जलवे यांच्या वतीने 3,333 रुपयांचं पारितोषिक. परंतु कुठे ना कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झाली सचिन 11 भिणाऱ्या संघाला. 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवर मात्र फटका देखील तेवढंच एलिमिनेशन शॉट सिलेक्शन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर हा विकेट पाहायला मिळाला. चालू असलेली मॅच जय शिवाजी आणगाव त्यांच्या विरुद्ध सचिन 11 भिनार या 2 संघांमध्ये ही ग्रँड फायनलची मॅच. 6 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना येणारे चेंडू 5 आणि 5 चेंडूंमध्ये 25ची गरज. साडेयास पूर्णपणे इथे आणगाव जय शिवाजी आणगाव टीमचे समर्थक सपोर्टर्स मात्र अगदी जल्लोष करतायत. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 25 धावा. 4 षटकार जर का ठोकले तर मात्र इथे मॅच टाय होईल. काय घडेल? येणारे 4 चेंडू 4 चेंडूंमध्ये 25ची गरज आहे. धावा ठोकला पूर्णपणे स्वर्गीय आप्पा नाना ट्रॉफी 2025-26 वर आणि पूर्णपणे जल्लोष जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या बाहेर. काय मॅच बनली होती. जोपर्यंत कपिल घाटाल टायगर अभि जिंदाय त्यांनी दाखवून दिलं. जशी तशी विकेट गेली त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे या मॅचवर प्रभुत्व मिळवलं आणि येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. ग्रँड फिनाले स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स फोगाव स्वर्गीय आप्पा नाना ट्रॉफी 2025-26 सुवर्ण अक्षराने नाव लिहिण्याच्या तयारीमध्ये. नो बॉलचा इशारा. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काहीही घडू शकतं हे सुद्धा आपण पाहिलंय. 9 चेंडूचा इशारा. 3 चेंडू 23 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडू बेगी करावाच लागेल. पण हा देखील बॉल पूर्णपणे इथलं चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये हकदार बनण्याच्या तयारीमध्ये. आणि आज क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग गोलंदाजी फिल्डिंग सर्वच फॉर्मॅटमध्ये
जय शिवाजी आनगाव संघ मात्र अव्वल स्थानावर राहिला आणि म्हणूनच मात्र या दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये. इथे देखील ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु काही साध्य होणार नाही आहे. जिथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट गेली ना तिथे मात्र कुठे ना कुठे हा दबाव निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मात्र शेवटचं एक चेंडू स्वर्गीय अप्पांना ट्रॉफी 2025-26 वर नाव कोरोनाच्या तयारीमध्ये हकदार चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये. जय शिवाजी आनगाव. एक चेंडू आणि 22ची गरज. या इथे देखील बॉल हवेमध्ये आहे. झेल पकडला या चॅम्पियनचा चॅम्पियन स्वर्गीय अप्पांना जय शिवाजी आनगाव अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चॅम्पियनचा चॅम्पियन जय शिवाजी आनगाव. धन्यवाद.